नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ अडकतोय का? नाही, अडकत नाही. ठीक आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण चेंज ऑफ कॅरेक्टर ही कन्सेप्ट बघूया. मागच्या 2 दिवसापासून चेंज ऑफ कॅरेक्टर होतंय मार्केटमध्ये. मार्केटमधून रिव्हर्स होते. आता ते कसं पकडायचं ते बघू व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर ह्या ज्या निफ्टीच्या लेवल आहेत त्या जरा डिस्कस करूया. कारण मागच्या 1 वीकपासून बऱ्यापैकी मार्केट बेरिश आहे. म्हणजे गॅप डाऊन ओपन होतंय, वर जातंय, खाली जातंय. कदाचित परत एकदा ते स्कॅमवाले आले का काय असं मला वाटायला लागले. कारण खूप व्हॉलॅटिलिटी वाढली. आज सुद्धा असं वाटलं होतं साइडवेज राहील, पण धोका दिला, खाली पडलं मार्केट. बघूया इम्पॉर्टंट लेवल काय असतील नेक्स्ट वीकसाठी. कारण आजचा तर संपला, तर फ्रायडे 4:25 झाले. कदाचित आज टेरिफची न्यूज येऊ शकते. त्या न्यूजमुळेच मार्केट बेरिश गॅप अप गॅप डाऊन होते. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला ओव्हरऑल सगळे सिनारिओ सांगतो. जाऊया आपण डायरेक्टली व्हिडिओ चालू करूया. तर चला. सॉरी भाई, डायरेक्ट एंडच करून टाकलं. ठीक आहे, चला इकडे जाऊया आपण. चला. तर आता सगळ्यात पहिल्यांदा हा चार्टवरती जर तुम्ही बघितला असेल, पहिले चेंज ऑफ कॅरेक्टर घेऊ आपण. निफ्टीच्या लेवल जरा नंतर डिस्कस करू. आधी लेवल डिस्कस केलं तर आपले कार्यकर्ते आधी लेवल बघून परत मग व्हिडिओ बघणार नाहीत पुढचा. त्यामुळे चेंज ऑफ कॅरेक्टर महत्त्वाचा विषय आहे. तो मला तुम्ही शिकवा असं वाटते. त्यामुळे आपण तो जरा डिस्कस करूया. तर आता हे बघा, चेंज ऑफ कॅरेक्टर काय असतं. सगळ्यात पहिल्यांदा बघा, मी जरा पेन्सिलने तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा समजा मार्केटच्या 2 फेज आहेत. एक तर मार्केट बुलिश असतं हायर हायच्या क्रिएशनमध्ये, किंवा मार्केट बेरिश असतं लोअर लोच्या क्रिएशनमध्ये. आता चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय, म्हणजे जसं तुम्हाला मागच्या वेबिनारमध्ये थोडीशी हिंट दिली होती की मार्केटचे डिरेक्शन चेंज होते. म्हणजे हायर हायचं क्रिएशन जर मार्केटमध्ये असेल ना, तर अचानक सडन एका पॉईंटपासून आहे ना मार्केट असं लोअर लोचं क्रिएशन करायला लागतं. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे ना, म्हणजे वर जाणाऱ्या मार्केटपासून ते खाली येणाऱ्या मार्केटमध्ये, तर ह्या ट्रान्सफॉर्मेशनलाच म्हणतात चेंज ऑफ कॅरेक्टर. आणि हिथले पटपण मूव लय फास्ट येतो. का माहिती आहे का? कारण भाई इथं एखाद्याने बाईंग केलं, 100 रुपयाचा कॉल, तो गेला 200ला, परत खाली आला, परत इथं बाय केलं, परत वर गेला, खाली वर खाली वर, असं करत करत मार्केट एकदम टोकाला गेलं. असं करत करत मार्केट एका रेजिस्टन्सपाशी गेलं. ठीक आहे. रेजिस्टन्सला मार्केटने ब्रेक केला. तर लोक काय करतात, सगळ्यांनी इथं कॉल घेतलेले असतात बरं का. कारण मार्केट बुलिश आहे, कॉल घेतला, रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाला, तर हे तर तुमचं लय मेन हत्यार. इथं पण कॉल घेऊन टाकला. तर आता काय असतं, प्रत्येकजण त्यांचा स्टॉप लॉस असा लावतो, हिथं लावतो, हिथं लावतो. आता हिथून परत मार्केट वर गेलं, मग हिथं लावला, परत अजून वर गेला, स्टॉप लॉस ट्रेल केला, हिथं लावला. आता रेजिस्टन्स ब्रेक करून वर गेला, आता हिथं स्टॉप लॉस लावला. तर काय होतं, ज्यावेळेस ह्यांचे स्टॉप लॉस हिट होतात ना जोरात, त्यावेळेस मार्केटमध्ये एकदम मोठ्या मोठ्या रेड कॅन्डल सकट मुवमेंट येते. तर ही जी मुवमेंट आहे ना, ही मुवमेंट कॅप्चर करू शकतो आपण चेंज ऑफ कॅरेक्टर ही कन्सेप्ट शिकाल तर. आणि चेंज ऑफ कॅरेक्टर होताना याच्यामध्ये फेअर व्हॅल्यू गॅप पण तयार होतात. मग फेअर व्हॅल्यू गॅपला तुम्हाला माहिती आहे काय होतं, मार्केट त्यापाशी रिटेस्ट करून परत एकदा बेरिश मुवमेंट देतात. हे सगळ्या पद्धती आहेत. पहिल्या 2 क्लासमध्ये हे दोन्ही झालेले आहे, ऑर्डर ब्लॉक आणि लिक्विडिटी. आताच्या लेक्चरमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर बघू आपण. तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो. मार्केट कोणत्या पण डिरेक्शनला जात असेल, एकदा लईच फेडअप जर झालं ना, किंवा लईच खाली चाललंय मार्केट, बेरिश चाललंय, तर कधी ना कधी मार्केटमध्ये अशा प्रकारची मुवमेंट येते बरं का, रिट्रेसमेंट होतं मार्केट. तर त्या रिट्रेसमेंटच्या वेळेस जर समजा या ठिकाणी समजा बेरिश मार्केटने एखादा सपोर्ट ब्रेक केलाय, सपोर्ट ब्रेक केल्यानंतर तो एखाद्या लोकांनी पुट बाय केला किंवा भरपूर रिटेल ट्रेडरने, तर त्यांचा ते स्टॉप लॉस हिथंच लावतात. ठीक आहे. इथं इथं असं नाही लावत, काय काय येडे असतात ते लावू शकतात इथं. बट मोस्टली जी मॅच्युअर जनता आहे ती इथं स्टॉप लॉस लावते. मग ज्यावेळेस त्यांचा स्टॉप लॉस हिट होतो ना, त्यावेळेस पटपट ते एक्झिट करून टाकतात पोझिशन. प्लस काय काय रिव्हर्स पोझिशन पण घेतात. तर हे करायचं काम कोण करतं, तर आपले FI आणि DI. म्हणजे त्यांना तेवढंच पाहिजे असतं. फॉर एक्झाम्पल एखादा आपला रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सला एखाद्याने ब्रेकआउट द्यावा, त्यानंतर आपण त्या साईडला पोझिशन बनवावी, आणि त्यानंतर त्यांचा स्टॉप लॉस हिट करावा, म्हणजे आपला स्टॉप लॉस, आणि मार्केटला रिव्हर्स न्यावं. तर आता तुम्हाला कालच्या आणि आजच्या मार्केटमध्ये मी दाखवतो. थोडं आपण बघूया आपला व्हिडिओ चालू आहे का. ठीक आहे, व्हिडिओ चालू आहे. हे बघा, 2 वेळा झालं असं. सगळ्यात पहिल्यांदा हे बघा, हा मार्केटमध्ये प्रिवियस डेचा हाय मार्क करतो मी निफ्टीमध्ये. वन साईड आहे बघा. हा प्रिवियस डेचा हाय. प्रिवियस डेचा हाय मार्क करण्यापूर्वी इथं जर तुम्ही बघितलं, त्या दिवशी मार्केट गॅप डाऊन ओपन झालं होतं. ठीक आहे. गॅप डाऊन ओपनिंग नंतर मार्केटमध्ये हे हायर हायच्या क्रिएशनमध्ये मुवमेंट आहे बरं का. म्हणजे मार्केट बुलिश आहे, बुलिश मार्केट वरती चाललंय. भरपूर लोकांनी कॉल साईडला पोझिशन बनवली, इथं इथं इथं. मार्केट नंतर रेजिस्टन्स ब्रेकआउट दिला, इथं पण कॉल साईडची पोझिशन. एखाद्याला म्हणजे थोडीशी डोकं पाहिजे, इथं आपण जर कॉल घेत असेल तर इथून इथपर्यंत मार्केट ऑलरेडी पळलेलं आहे. एवढ्या वरती जाऊन कॉल घ्यायची काही गरज नाही आहे. बट ठीक आहे, या लेवलला जर कॉल घेत असाल तर तुम्ही बघत असाल, ज्या ज्या लोकांनी इथं कॉल बाय वगैरे केले आहेत, त्यांनी त्यांचे स्टॉप लॉस अशा प्रकारे ट्रेल केले असतील, इथं इथं, त्यानंतर इथं, त्यानंतर इथं स्टॉप लॉस. आता तुम्ही बघा, जसं मार्केट वरती जायचं फेल झालं, म्हणजे FI DIsला माहीत असेल कदाचित रिटेल ट्रेडरचे स्टॉप लॉस कुठे आहेत. मग ते काय करतात, मार्केटला त्यांना न्यायचं खालीच असतं, तात्पुरती वरच्या साईडची मुवमेंट आणायची, मार्केटमध्ये कॉल जे बायर आहेत त्यांचे स्टॉप लॉस उडवायचे. आता तुम्ही जर इथं नीट बघितलं, जेवढी बाईंग पोझिशन असेल त्यांचे स्टॉप लॉस कदाचित त्यांनी इथं ट्रेल केले असतील. जरी नसतील तर या लेवलला तर केलेच असतील ना. इथं अजून म्हणजे एक टप्पा खाऊन मार्केटवर गेले, इथं टप्पा खाल्ला, इथं टप्पा केला. आता तुम्ही जर बघितलं, ज्यावेळेस
हे ब्रेक झालं इथून तर एक मॅसिव्ह मुवमेंट तुम्हाला डाऊन साईडची दिसते बरं का. इथं मॅसिव्ह मुवमेंट आहे. तर ही का आली, कारण ह्यांचे स्टॉप लॉस हिट होतात आणि हे पटपट ट्रेड एक्झिट करतात. तर हे जे उलट्या साईडचं ट्रेड पकडणं ह्याला म्हणतात चेंज ऑफ कॅरेक्टरचे ट्रेड, ज्याला आपण रिव्हर्सल ट्रेडिंग पण म्हणू शकतो. आता जे आज पण तुम्हाला बघायला भेटली ही लेवल बघा इथं, हे बघा मार्केटमध्ये एक झोन तयार झाला. जसं पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं, बायर आणि सेलरची भांडणं लागली की इकडे तिकडे लिक्विडिटी साठते. पहिली मार्केटने लिक्विडिटी उचलली, त्यानंतर बघा वन साईड रिव्हर्सल मार्केट झाले आणि आज पण फॉल झालं मार्केट. तर हे चेंज ऑफ कॅरेक्टर पकडू शकता. तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला सांगतो. मार्केटमध्ये एका साईडला मोमेंटम येत असेल, जर प्रवाहाच्या विरुद्ध किंवा प्रवाहाच्या बाजूने, प्रवाह म्हणजे काय, मार्केटचा जो मुवमेंट आहे, सध्या मार्केट बुलिश आहे, तर बुलिश साईडला वन साईड जर जास्त मुवमेंट आली ना अशी, त्यानंतर जर तुम्हाला असं यम पॅटर्न जर दिसला आणि त्याच्या नेकलाईनचा जर ब्रेकआउट दिसला, तर रिटेस्टला तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर सापडू शकतं. किंवा अजून एक पद्धत होते चेंज ऑफ कॅरेक्टरची, ती कशी तुम्हाला सांगतो. आता इथं काय झालं, एम पॅटर्न झालं आहे, हे बघा हे काल जे झालं आहे ना, मार्केट एकदम वरती गेलं, रेजिस्टन्सला एम पॅटर्न बनवला. एम पॅटर्नच्या नेकलाईनचा ब्रेकआउटला लगेच एंट्री करू नका. ज्यांना लई जास्त हे की चला आता एंट्री केली पाहिजे त्यांनी करू शकता. बट जे सेफ ट्रेडर आहेत त्यांनी काय करायचं, रिटेस्ट होऊन द्यायचं जरा आणि त्यानंतर जरा चिल मारा. कारण लगेच एंट्री घेतल्यावर काय, लगेच रिव्हर्सल पण होऊ शकतो, तुमचा स्टॉप लॉस उडू शकतो. आता प्रत्येकाच्या पद्धती आहेत, कुणाला कशी एंट्री करायची आपण काय सांगू शकत नाही. बट हे एम पॅटर्न आहे. आणि जर तुम्ही इथं बघितलं तर इथं प्रॉपर एम नाही. इथं काय होऊ शकतं, इथं काय झालं, लिक्विडिटी घेतली मार्केटने. लिक्विडिटी घेतल्यानंतर हा एम नाही बरं का प्रॉपर, हा थोडासा असा पुष्पा टाईप एम, हे जरा खाली यायचा एक साईडचा खांदा आणि त्यानंतर नेकलाईनच्या ब्रेकआउट नंतर. आता इथं जर तुम्ही बघितलं तर दोन प्रकारचे मुवमेंट होतात, मी तुम्हाला सांगतो. चेंज ऑफ कॅरेक्टरला काय बघायचं, सगळ्यात पहिल्यांदा एक साईडला जास्त मुवमेंट आली पाहिजे. त्या मुवमेंट नंतर एम पॅटर्न होतो एकतर, दुसऱ्या प्रकारे अजून एक पॅटर्न होतो. जर वन साईडला जास्त मुवमेंट आली तर असं हेड अँड शोल्डर टाईप पॅटर्न होतो, हेड अँड शोल्डर, आणि त्याच्या नेकलाईनचा ब्रेकआउट आल्यानंतर मार्केट जोरात खाली पडतं. म्हणजे पहिल्यांदा मार्केट वर जायचा प्रयत्न करतं बट फेल होऊन नेकलाईनचा ब्रेकआउट देऊन खाली पडतं. आणि अजून एक पद्धत जी आता मी तुम्हाला दाखवली, मार्केट खालच्या डायरेक्शनला असतं, मध्येच असं बायर आणि सेलरची भांडणं लागतात असे, म्हणजे दोन्ही साईडनं वर पण जात नाही खाली पण जात नाही. अशा वेळेस मार्केट काय करतं, अचानक मार्केट वर जातं, हे सगळे जे स्टॉप लॉस आहेत ना ते उडवतं आणि त्यानंतर चेंज ऑफ कॅरेक्टर होऊन खाली पडतं. आता ही जी पद्धत आहे तुम्हाला आजच्या मार्केटमध्ये बघायला भेटली असेल, हे बघा ही ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मार्केट एका साईडवेज रेंजमध्ये टाईट आहे. त्यानंतर बायर आणि सेलरमध्ये ज्यावेळेस भांडं लागलं, या वरच्या लोकांचे स्टॉप लॉस उडून मार्केटमध्ये परत बेरिश डायरेक्शन. आता हे जे चेंज ऑफ कॅरेक्टर आहे ना, तुम्हाला प्रत्येक वेळेस रिव्हर्सल भेटेलच असं नाही आहे. कदाचित कधी कधी तुमचे स्टॉप लॉस होऊ शकतात आणि स्टॉप लॉस झाले तर मला असं वाटतं ते ॲक्सेप्ट करावे. सो बेसिकली चेंज ऑफ कॅरेक्टर जर तुम्ही बघत असाल तर एखादा स्ट्रॉंग रेजिस्टन्स असेल किंवा स्ट्रॉंग सपोर्ट असेल, त्या लेवलपासून जर मार्केट एखादा रिव्हर्सलचा सिग्नल तुम्हाला देत असेल तर ते चेंज ऑफ कॅरेक्टर असतं. इंडियन मार्केटमध्ये आपल्या भाषेत त्याला आपण रिव्हर्सल ट्रेड म्हणू शकतो. तिकडच्या भाषेत आपलं चेंज ऑफ कॅरेक्टर होतं, जिथं आपल्याला एम पॅटर्न, डब्ल्यू पॅटर्न, इन्व्हर्टेड आणि हेड अँड शोल्डर किंवा आपलं सरळ हेड अँड शोल्डर, तर हे सगळे पॅटर्न बघायला भेटू शकतात. त्यानंतर एक रिव्हर्सल येतो ज्यालाच आपण चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतो. चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे बेसिकली मार्केटचा फ्लो किंवा मार्केटची डिरेक्शन जी आहे चेंज होतं. तर थोडा आता निफ्टीचा ॲनालिसिस करून घेऊया. आता सगळ्यात पहिल्यांदा मी डेली टाईम फ्रेमवरती जातो. डेली टाईम फ्रेमवरती जर गेलो ना तर तुम्हाला काय काय लेवल मार्क करून दाखवतो. आता सगळ्यात पहिल्यांदा असं नसतं की निफ्टीचं ॲनालिसिस करायचं आहे 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जातो आणि पटपट ॲनालिसिस करतो, तसं नाही. जरा नीट प्रोफेशनली जरा आता इथं या, मी तुम्हाला दाखवतो. डेली टाईम फ्रेमवरती आपल्याला काय गोष्ट दिसते की मार्केट ओव्हरऑल मार्केट बुलिश होतं. ठीक आहे, बुलिश मार्केटमध्ये मागच्या काही दिवसापासून म्हणजे मार्केटने जेव्हा 25,600 टच केली, तिथून परत एकदा मार्केट एका बेरिश झोनमध्ये चालू झालं आहे. ठीक आहे, ओव्हरऑल जर वीकली टाईम फ्रेम काढला तर बुलिश दिसेल, बट सध्याच्या डेली टाईम फ्रेमवरती मार्केट बेरिश आहे. ठीक आहे, आता बेरिश मार्केटमध्ये असं म्हणू शकत नाही की चला आता बेरिशच ट्रेड घ्यायचे, तसं काय नाही. बेरिश मार्केटमध्ये रिव्हर्सलला तुम्हाला बुलिश ट्रेड पण भेटतं. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट आता खाली येते, खाली येताना आता एक इम्पॉर्टंट लेवलला येऊ शकतं. ती लेवल पटकन मार्क करून घेऊ. हे बघा डेली टाईम फ्रेमवरती ही एक लेवल आहे. ठीक आहे, ही तर एक लेवल आहे ज्या लेवलपासून मार्केट 1 2 3 4 वेळा रिव्हर्स झालं आहे. थोडासा डॉट छोटा करू आपण, ठीक आहे, हा बघा ही लेवल बघू शकता तुम्ही. ही एक लेवल आहे, या लेवलपासून 1 2 3 4 वेळा. तर एक्सपेक्टेड आहे की आता परत एकदा या लेवलपासून मार्केटमध्ये एक रिव्हर्सल येऊ शकतो. तर आता 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती तर बघू. सध्या डेली टाईम फ्रेमवरती हे ॲनालिसिस आहे. कदाचित इथं एखादी ग्रीन कॅन्डल आपल्याला एक्सपेक्टेड आहे, बट इंट्राडेला बघू आपण काय होऊ शकतं. आणि त्यानंतर समजा ही लेवल जर कदाचित ब्रेक झाली, अजून एक रेड कॅन्डल आली, मे बी येऊ शकते ना. ट्रम्प भाईच काय सांगता येत नाही, कधी पण टेरिफ वगैरे लावला, अजून काही सांगता येत नाही. तर आता खालची लेवल कुठली आपली 23,900, म्हणजे दिवाळी निघू शकतात ज्यांनी स्टॉक बिग बाय करून ठेवलं त्यांचं. आणि वरच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर वरच्या साईडचा
ॲनालिसिस पण करू. ह्या 2 लेवल कशा मार्क केल्या बाबा सांगतो. 4 तासाच्या टाईम फ्रेमवरती जाऊ. आता डेली टाईम फ्रेमवरती 2 लेवल तर मार्क केल्या. सगळ्यात पहिल्यांदा ही आणि त्यानंतर हे. ठीक आहे. आता 4 तासाच्या टाईम फ्रेमवरती मी असंच करतो, डेली 4 तास आणि त्यानंतर 5 किंवा 15 मिनटं. आता 4 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर गेलो, आता हे जे मार्केट खाली येत होतं मी तुम्हाला सांगितलं 25,600 पासून खाली येते मार्केट. खाली येताना ते बॉक्स 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 बनवत आलं बरं का, डायरेक्ट खाली नाही आलं. सगळ्यात पहिल्यांदा हा बॉक्स बनवला. ठीक आहे. खाली आलं, ह्या बॉक्समध्ये राहिलं. आता तुम्हाला माहिती आहे सपोर्ट जर ब्रेक केला तर तो रेजिस्टन्स बनतो, रेजिस्टन्स ब्रेक केला तर सपोर्ट बनतो. हे तर आपल्याला सारखं शिकवलेलं आहे लहानपणी. तर तुम्ही जर बघितलं तर हा सपोर्ट होता काइंड ऑफ. सपोर्ट जसा ब्रेक केला तो झाला रेजिस्टन्स. ठीक आहे. परत मार्केट हिथं आल्यानंतर पण बॉक्समध्ये साईडवेज राहिलं. हा सपोर्ट मार्केटने बनवला, हा सपोर्ट ब्रेक केला, आता तो झाला रेजिस्टन्स. परत आता हिथं आल्यावर पण बॉक्स बनवते, कदाचित मग परत सेम पॅटर्न रिपीट होऊ शकतो. हा सपोर्ट ब्रेक केला तर तो रेजिस्टन्स बनू शकतो. पण जसं मी तुम्हाला मागच्या काही दिवसापासून सांगतोय, मागच्या काही दिवसापासून म्हणजे आत्ताच सांगितलं मागच्या काही दिवसापूर्वीचं, की इथून मार्केटमध्ये कंटिन्यू रिव्हर्सल आलेला आहे. त्यामुळे कदाचित इथं तुम्हाला एक रिव्हर्सल बघायला भेटू शकतो. ठीक आहे. तर आता 2 लेवल आपण अजून मार्क केले होते 4 तासाच्या टाईम फ्रेमवरती. त्या कुठल्या बॉक्स बनवणार आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर ही सगळ्यात वरची लेवल सध्याचा ऑल टाईम आहे 25,600. ऑल टाईम आहे तर 26,000 आहे, पण करंट सिच्युएशनमध्ये जिथून मार्केट पडतंय ती एक लेवल. त्यानंतर हे सपोर्ट बिकम रेजिस्टन्स बनलेली ही एक लेवल आणि ही एक लेवल. कारण हे बॉक्स आहे, वर जाताना मार्केट ह्याला धडकूनच वर जाणार. म्हणजे हे बॉक्स जरा तोडला, रेजिस्टन्स तोडला तर तो सपोर्ट बनून त्याला टच करून वरती, परत हा रेजिस्टन्स तोडला, सपोर्ट बनून रेजिस्टन्स बनवून परत वरती. तर अशा प्रकारे हे 2 1 2 आणि ही हायची लेवल हे मार्क केलं. आता येऊया आपण 15 मिनिटाच्या चार्टवरती. 5 मिनिटावर तर ॲनालिसिस करत नाही, 15 मिनिटावर येतो. 15 मिनिटावर जर तुम्ही बघितलं, जसं आपल्या लेवल बघून घेऊया कुठे. हे बघा, मागच्या काही दिवसापासून म्हणजे काल मार्केट बेरिश होतं, आज पण मार्केट बेरिश कंटिन्यू डिरेक्शन चालू ठेवली. कदाचित उद्या म्हणजे सोमवारी मार्केट बेरिश सिच्युएशनमध्ये असू शकतं. बट बिकॉज ऑफ ही लेवल आहे ना, मार्केटमध्ये कदाचित इथे एखादी फेक ब्रेकआउट येऊ शकतो. लोकांना अट्रॅक्ट करू शकतात आपले जे FIDIs आहेत, कारण ती त्यांचीच लेवल आहे. कारण त्यांनी इथल्या लेवलपासून मार्केटला कंटिन्यू वर नेतात. कदाचित ह्या लेवलला फेक ब्रेकआउट देऊन त्यांना अट्रॅक्ट करतील आणि नंतर मग रिव्हर्सल मारू शकतात. ठीक आहे. असं होऊ शकतं या लेवलला 24,465 24,400 समथिंग ही लेवल आहे. तर ह्या लेवलला फक्त त्या गोष्टीची काळजी घ्या. जरी मार्केट पडत असेल तरी चला ही लेवल ब्रेक झाली लगेच पुट बाय करू असं करू नका. थोडं रिटेस्टसाठी थांबा, नाहीतर कदाचित तुम्हाला फसवू शकतात मार्केट. रिटेल ट्रेडरला आपले FID आहेत. आणि त्यानंतर हायर डायरेक्शनला गेलं तर काहीच नाही आहे. कारण काहीच नाही आहे, कदाचित मी तुम्हाला सांगू शकतो ही एक लेवल आहे, ही एक लेवल आहे, असं काही पण सांगू शकतो. बट विषय कसा आहे, मार्केट आहे बेरिश ट्रेंडमध्ये. समजा मार्केटमध्ये इथून हायर हायचं क्रिएशन करून रिव्हर्सल जर आला, जसं मी तुम्हाला सांगितलं चेंज ऑफ कॅरेक्टर, फेक ब्रेकआउट द्यायचा आणि त्यानंतर रिव्हर्सल येतो. बट त्यावेळेस काय होऊ शकतं, मार्केटचा ट्रेंड बेरिश आहे. बुलिश ट्रेंड असतं ना, बुलिश ट्रेंडमध्ये जर असं असतं तर ठीक होतं. बट आता सध्या ट्रेंड बेरिश आहे, त्यामुळे कदाचित रिव्हर्सल जरी आला तरी मार्केट परत एकदा गडबडू शकतं खाली. त्यामुळे सध्या ह्या ज्या लेवल आहेत ना, ज्या तुमच्यासमोर मी 15 मिनिटाच्या चार्टवरती पण मार्क करतोय, 24,900 25,277 ह्या लेवलपर्यंत जाणार नाही मार्केट. म्हणजे बघूया कधी जाईल काय माहीत नाही. बट ह्या ज्या 2-3 लेवल आहेत ना, त्या मार्क करून ठेवा इंट्राडेमध्ये, निफ्टीमध्ये. बाकी काय खास नाही आहे. कदाचित तुम्हाला थोडंसं बेरिश टू साईडवेज मार्केट बघायला भेटू शकतं. आणि जर रिटेल ट्रेडरला टॅप केलं FIDIsनी आणि जे स्कॅमर लोक आहेत आपलं त्यांनी, तर कदाचित एक रिव्हर्सल बघायला भेटू शकतो. हेच होतं निफ्टीचं ॲनालिसिस आणि चेंज ऑफ कॅरेक्टरचं पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन जे मी तुम्हाला आज दाखवलं. फोटो वगैरे दाखवले नाही तुम्हाला, कारण फोटो आपण दुसऱ्यांचे चोरू नाही शकत सारखे. बघूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये थोडंसं आपण दुसऱ्या टॉपिकविषयी बोलूया. भेटूया आपण उद्या भेटूया 9:30 वाजता. आज 9:30 येतो मी. आता बंद करू आपण हे. कुठून बंद? हां, चला. गुड नाईट मित्रांनो. कॅमेरा पुसट झाला आहे, कदाचित अडकत पण असेल, मला माहीत नाही. गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या आणि मी येतो.